आणि आता बदलापूर प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा। बदलापूर स्त्रीबीज प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी समोर येते। बदलापूर अवैध स्त्रीबीज प्रकरणाचं मुख्य केंद्र ठाणे असल्याचं समोर आलंय। ठाण्यात हे महिलांचं अवैध स्त्रीबीज हे सुरू होतं। ठाण्यातल्या आलिशान इमारतीत हा सगळा आईच्या गर्भाचा सौदा सुरू होता। एनडीटीव्ही मराठीनं अवैध IVF आर्ट बँक केंद्र शोधून काढलेलं आहे। इथे राजेरोसपणे सगळा आईच्या गर्भाचा सौदा सुरू होता। या इमारतीत 25 महिला स्त्रीबीज करायला यायच्या। तर अवैध स्त्रीबीज प्रकरणाचं मुख्य केंद्र हे ठाण्यात आढळलेलं आहे। दरम्यान ठाण्यातील बदलापूरमधल्या स्त्रीबीज तस्करी रॅकेट प्रकरणाचे धागेदोरे आता नाशिकपर्यंत पोहोचलेले आहेत। नाशिक महापालिकेनं मुंबई नाका परिसरातल्या मालती IVF सेंटरची तपासणी करून काही कागदपत्र ताब्यात घेऊन बदलापूर इथे आढळलेल्या कागदपत्रांबाबत खुलासा करण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे। बदलापूर पूर्व इथल्या जोवेली भागातली एक रहिवासी इमारतीतून हे रॅकेट चालवलं जात होतं। आर्थिकदृष्ट्या गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवून त्यांच्या शरीरातून बेकायदेशीरपणे स्त्रीबीज काढली जात होती। एका पीडित महिलेनं मोबदला न मिळाल्यानं तक्रार केली आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला होता। गरीब आणि गरजू महिलांना हेरवून त्यांना एका सायकलसाठी 25,000 ते 30,000 रुपये देण्याचं आमिष दाखवलं जात होतं आणि या 300हून अधिक महिलांचं शोषण झाल्याचा संशय व्यक्त होतोय। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। ठाण्याच्या बदलापूरमधील स्त्रीबीज प्रकरणाचे धागेदोरे आता थेट नाशिकपर्यंत पोहोचले आहेत। नाशिक महानगरपालिकेने याच मालती IVF टेस्ट बेबी सेंटरला या संदर्भात नोटीस बजावत कागदपत्र ताब्यात घेतले असून याबाबत खुलासा करण्यासाठी सांगितलेले आहेत। बदलापूर पूर्व येथील जावेली भागातील एक रहिवासी इमारतीतून हे रॅकेट चालवले जात होते। आर्थिकदृष्ट्या गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून शरीरातून बेकायदेशीरपणे स्त्रीबीजे काढली जात होती। एका पीडित महिलेने मोबदला न मिळाल्याने तक्रार केली आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला होता। गरीब आणि गरजू महिलांना हेरून त्यांच्याकडून एका सायकलसाठी 25,000 ते 30,000 रुपये देण्याचे आमिष दाखवले जात होते। यात 300हून अधिक महिलांचे शोषण झाल्याचा संशय हा व्यक्त केला जात आहे। या प्रकरणाची दखल घेत उपसभापती नीलम गोरे यांनी पोलीस महासंचालकांना निवेदनाद्वारे सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती। तसेच या प्रकरणात SIT देखील स्थापन करण्याचे आदेश नीलम गोरे यांनी दिले होते। मात्र आता या चौकशीतून काय समोर येते आणि कोणाला या प्रकरणात अटक होते हे देखील आता बघणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विक्की पवारसह राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक।